लर्न एन्जॉय विथ जे चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मानसशास्त्र, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्रावर 30 PYQ अभ्यासणार आहोत. नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आज आपण TET आणि CTET या दोन्ही परीक्षांमध्ये आपल्याला मानसशास्त्र हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच मानसशास्त्राच्या एक नवीन PYQमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा नवीन एक वेगवेगळ्या प्रकारची महत्त्वाचे जे हमखास विचारले जाऊ शकतात अशा 30 प्रश्नांची मालिका घेऊन आलेलो आहोत. सुरू करूया आपण आपली आजची पहिली मालिका. आणि पहिला प्रश्न आहे, शैक्षणिक मानसशास्त्रात वर्तन अभ्यासाची कोणती पद्धत सर्वात जास्त वस्तुनिष्ठ आणि शास्त्रीय मानली जाते, ज्यामध्ये परिवर्तनकार नियंत्रण ठेवणे शक्य होते किंवा शक्य असते? तर निरीक्षण पद्धत, आत्मनिरीक्षण पद्धत, प्रायोगिक पद्धत आणि सर्वात शेवटची आहे जीवन वृत्त पद्धत. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर या ठिकाणी प्रायोगिक पद्धत हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. आता त्याचं कारण काय, तर प्रायोगिक पद्धतीमध्ये स्वतंत्र आणि परतंत्र परिवर्तकांवर नियंत्रण ठेवून अचूक निष्कर्ष काढता येतात, त्यामुळे ही पद्धत सर्वाधिक शास्त्रीय मानली जाते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रायोगिक पद्धत. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. शैक्षणिक मानसशास्त्र हे मानसशास्त्राच्या सिद्धांताचे आणि शोधांचे शिक्षणाच्या क्षेत्रात केलेले उपयोजन आहे. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत: पिल, क्रो आणि क्रो, कॉलेसॉनिक आणि स्किनर. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, कॉलेसॉनिक जे आहे, कॉलेसॉनिक यांच्या मते शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे मानसशास्त्राच्या नियमांचे आणि सिद्धांताचे शैक्षणिक प्रक्रियेत केलेलं उपयोजन आहे. हे मत कोणाचं आहे, तर कॉलेसॉनिकचं आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कॉलेसॉनिक. पुढचा प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. शिक्षकाने वर्गात अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या अवधानाचा स्तर टिकून ठेवण्यासाठी शैक्षणिक मानसशास्त्राचा कोणता सिद्धांत प्रामुख्याने वापरावा? तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय: दंडात्मक नियंत्रण सिद्धांत, उद्दीपक परिवर्तन आणि बहुविध संवेदन सिद्धांत, त्याच्यानंतर एकसुरी व्याख्यान सिद्धांत आणि केवळ पाठांतराचा सिद्धांत. तर या ठिकाणी सहज आपल्या लक्षात येतं की शिक्षकाने आवाजातील चढउतार, हालचाली आणि विविध शैक्षणिक साधनांचा वापर केल्यास विद्यार्थ्यांचं अवधान खिळून राहते, म्हणजे टिकून राहते. म्हणून पर्याय क्रमांक बी, उद्दीपक परिवर्तन आणि बहुविध संवेदन सिद्धांत हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे, पर्याय क्रमांक बी. चौथा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणतं विधान शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट होत नाही? 4 पर्याय आहेत, बघूया आपण. अध्यापन पद्धतीची परिणामकारकता तपासणे हे होईल. त्यानंतर बी, अध्ययन प्रक्रियेचे नियम आणि उपपत्ती ठरविणे हे पण आहे, समाविष्ट होतं व्याप्तीमध्ये. त्याच्यानंतर शालेय इमारतीचं बांधकाम आणि भौतिक पायाभूत सुविधांचं आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे. बघा, याचा आणि शैक्षणिक मानसशास्त्राचा काळी मात्रही संबंध नाही. हे सरळ जे आहे ते आर्थिक नियोजन असेल, बांधकाम असेल किंवा प्रशासकीय गोष्टी असतील, स्थापत्य इंजिनिअरिंगचा हा भाग आहे, हा शैक्षणिक मानसशास्त्राचा भाग नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. त्यानंतर 5वा प्रश्न बघूया आपण. जेव्हा एखादा शिक्षक वर्गातील एका विशिष्ट मतिमंद किंवा समस्याग्रस्त बालकाच्या वर्तनाचा सखोल आणि पद्धतशीर अभ्यास करतो, तेव्हा तो शैक्षणिक मानसशास्त्राच्या कोणत्या पद्धतीचा अवलंब करतो? तुलनात्मक, आत्मनिरीक्षण, व्यक्ती इतिहास, जीवन वृत्तांत पद्धत आणि शेवटचा आहे सर्वेक्षण पद्धत. तर या ठिकाणी विशिष्ट समस्येचे मूळ शोधण्यासाठी व्यक्तीच्या कौटुंबिक, सामाजिक आणि वैयक्तिक पार्श्वभूमीचा सखोल अभ्यास ज्या पद्धतीत केला जातो ती पद्धत असते व्यक्ती इतिहास आणि जीवनवृत्त पद्धत. म्हणून या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5चं योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे सी, व्यक्ती इतिहास आणि जीवनवृत्त पद्धत. पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 6 कडे. शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा गौरव केला जातो, ज्यांनी अध्ययनाचे मूलभूत नियम मांडले? तर या ठिकाणी याचं श्रेय मात्र कोणाला जातं? थॉर्नडाईक यांना जातं. थॉर्नडाईक यांनी प्राण्यावर प्रयोग करून प्रयत्नप्रमात उपपत्ती मांडली आणि शैक्षणिक मानसशास्त्राचा पाया रचला. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, एडवर्ड एल थॉर्नडाईक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढे जाऊया 7वा प्रश्न. एका विद्यार्थ्याला गणिताची सूत्रे पाठ आहेत, परंतु नवीन कठीण
गणित सोडवताना तो त्या सूत्राचा योग्य वापर करू शकत नाही. शैक्षणिक मानसशास्त्रानुसार या समस्येचे मुख्य कारण काय असू शकते? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की हे अध्ययन संक्रमणाचा हा या ठिकाणी गोष्ट अध्ययन संक्रमणाशी ही निगडीत ही गोष्ट आहे. विद्यार्थ्याने ज्ञान केवळ घोकंपट्टीने मिळवलेलं आहे, त्यामुळे त्याचं उपयोजन किंवा संक्रमण नवीन परिस्थितीत करण्याची क्षमता विकसित झालेली नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी, अध्ययन संक्रमणाचा अभाव आणि पोकळ ज्ञान ग्रहण करणे हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर पुढचा प्रश्न जाऊया प्रश्न क्रमांक 8 कडे. शिक्षकाने वर्गातील विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक भेदाचा आदर करण्यासाठी खालीलपैकी कोणती रणनीती अवलंबवावी? तर या ठिकाणी पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. अध्ययनात वैविध्यपूर्ण पद्धती आणि बहुविध बुद्धिमत्ताचा सिद्धांताचा वापर करणे. मला तर हाच पर्याय योग्य वाटतो. पुढे बघूया आपण. सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच काठिण्य पातळी असलेली केंद्रीय परीक्षा घेणे, मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करून सुधारण्याचा प्रयत्न करणे आणि हुशार विद्यार्थ्यांना स्वतंत्र गट करून जास्तीत जास्त संधी देणे. बघा, पर्याय क्रमांक बी, सी, डी काही योग्य नाही. तर या ठिकाणी आपण शिक्षक आहोत, आपल्यासाठी कोणती पद्धत आपण वापरली पाहिजे अशा विद्यार्थ्यासाठी? तर या ठिकाणी अध्ययनात वैविध्यपूर्ण पद्धती आणि बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांताचा वापर या ठिकाणी आपण केला पाहिजे. याच्यामध्ये काय होतं, प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची गती आणि पद्धती वेगळी असते, त्यामुळे लवचिक आणि वैविध्यपूर्ण अध्यापन पद्धती वापरणं आपल्यासाठी आवश्यक आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 9वा प्रश्न बघूया आपण. जीन पियाजे यांच्या बोधात्मक विकास उपपत्तीनुसार अमूर्त विचार आणि तार्किक विचार करण्याची क्षमता बालकांमध्ये कोणत्या अवस्थेत विकसित होते? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, ही जी अवस्था आहे ही 11 वर्षाच्या पुढे जेव्हा विद्यार्थी जातात किंवा मूल 11 वर्षाच्या वर गेल्यानंतर या अवस्थेत बालक अमूर्त संकल्पना, कल्पना आणि गृहीतकांवर आधारित तार्किक विचार करण्यास ते पूर्णपणे सक्षम झालेलं असतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, औपचारिक विचार प्रक्रिया अवस्था 11 वर्षे व त्यापुढे हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी याचं योग्य पर्याय आहे. 10वा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रीय संप्रदायाने चेतना आणि प्रतिसाद म्हणजेच काय यसार या संकल्पनेवर भर देऊन आंतरिक मानसिक प्रक्रियांना नाकारले होते? तर या ठिकाणी हे जे आहे वॉटसन, त्यानंतर स्किनर आणि थॉर्नडाईक हे जे आहे या वर्तनवाद्यांच्या मते केवळ बाह्य आणि मोजता येणाऱ्या वर्तनाचाच अभ्यास मानसशास्त्रात केला पाहिजे. म्हणून या ठिकाणी वर्तनवाद बिहेवियरिझम जे आहे ते या ठिकाणी डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 11. शिक्षकाने वर्गात दिलेल्या शाबासकीमुळे किंवा बक्षिसामुळे विद्यार्थ्याची शिकण्याची प्रेरणा वाढते. हे शैक्षणिक मानसशास्त्राच्या कोणत्या नियमाचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचा हा परिणामाचा नियम आहे. कारण या ठिकाणी थॉर्नडाईक यांच्या मते जर एखाद्या कृतीचा परिणाम आनंददायी किंवा संतोषजनक जर असेल किंवा चांगला असेल तर त्या ठिकाणी ती कृती दृढ होते, विद्यार्थी ती कृती आवडीने करतात आणि पुन्हा ती कृती करण्याची त्यांची इच्छा होते. म्हणून हा जो आहे या ठिकाणी परिणामाचा हा नियम आहे, लॉ ऑफ इफेक्ट. या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 12वा. लेव वायगोत्स्की यांच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतानुसार जे काही समीपस्थ विकासाचे क्षेत्र म्हणजे काय? तर झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ZP जे आहे ZPD समीपस्थ विकासाचे क्षेत्र म्हणजे काय असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. 4 पर्याय आपल्यासमोर. बालकाचा केवळ स्वतःच्या बुद्धीने झालेला स्वतंत्र बोधात्मक विकास, शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी बालकाची असणारी मानसिक क्षमता आणि सी बालकाच्या शारीरिक वाढीची कमाल मर्यादा. हे तीनही जे काही पर्याय आहेत हे या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर नाही. तर ZPD हे बालकाच्या प्रत्यक्ष विकास पातळी म्हणजे त्यांनी मिळवलेलं ज्ञान आणि संभाव्य विकास पातळीमधील क्षेत्र असतं जे योग्य मार्गदर्शनाने पार करता येतं. म्हणून बालक स्वतः कृती करू शकत असलेली कृती म्हणजे बालक स्वतः करू शकत असलेली कृती आणि प्रौढांच्या मदतीने करू शकत असलेली कृती यामधलं जे अंतर असतं या अंतरालाच ZPD असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13कडे जाऊया. एक शिक्षक आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या भावना, संवेग आणि ताणतणाव यांचं व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करतो. येथे शिक्षक शैक्षणिक मानसशास्त्राच्या कोणत्या क्षेत्राला महत्त्व देतो किंवा देत आहे? स्मरणशक्ती वाढवणे होणार नाही, आनुवंशिक क्षमतांचं मापन
ते पण होणार नाही. त्यानंतर भावनिक बुद्धिमत्ता आणि मानसिक आरोग्य हे मात्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण विद्यार्थ्यांच्या भावनांचं योग्य प्रकटीकरण आणि ताणतणावांचं नियंत्रण करणे हा भावनिक बुद्धिमत्तेचा आणि मानसिक आरोग्याचा भाग आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी भावनिक बुद्धिमत्ता आणि मानसिक आरोग्य हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14. अध्ययन निष्पत्तीचे मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांच्या केवळ पाठांतराऐवजी त्यांच्या आकलन, उपयोजन आणि निर्मिती क्षमतेचा विचार करणे हा दृष्टिकोन कोणत्या वर्गीकरणावर आधारित आहे? तर या ठिकाणी 4 पर्याय बघा. पहिला पर्याय हॉलमधील प्रेरणा सिद्धांत नाही होणार हा. गॅंगेचे अध्ययनाचे स्तर हा पण नाही. तर या ठिकाणी मात्र ब्लूमचे शैक्षणिक उद्दिष्टांचं वर्गीकरण हा मात्र या ठिकाणी योग्य पर्याय आहे. त्याचं कारण का? बेंजामिन ब्लूम यांनी ज्ञानात्मक क्षेत्रात ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण आणि मूल्यमापन असे स्तर सांगितले आहेत. म्हणून ब्लूमचे शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी. 15वा प्रश्न बघा. जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला जुन्या सायकल चालवण्याच्या कौशल्याचा उपयोग नवीन सायकल शिकताना किंवा मोटरसायकल चालवताना त्याचा उपयोग होतो, तेव्हा त्या शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये कोणतं अध्ययन संक्रमण मानलं जातं? बघा, एका परिस्थिती मिळालेल्या ज्ञानाचा जर दुसऱ्या परिस्थितीमध्ये जर उपयोग होत असेल, सकारात्मक होत असेल, तर त्या ठिकाणी सकारात्मक संक्रमण असतं आणि जर होत नसेल तर ते नकारात्मक आणि काहीच फरक पडत नसेल तर शून्य संक्रमण. अशा प्रकारे या ठिकाणी याला फायदा होतो. या ठिकाणी सायकल चालवण्याचा ज्ञानाचा फायदा त्याला मोटरसायकल चालवताना होतो. याचा अर्थ हे सकारात्मक संक्रमण आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी सकारात्मक संक्रमण हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 16वा. अध्ययनाची अंतर्दृष्टी उपपत्ती मांडताना कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिंपांजीवर प्रयोग केला आहे. या उपपत्तीनुसार अध्ययन प्रक्रियेत कशाला सर्वाधिक महत्त्व आहे? बाह्य बक्षीस आणि तीव्र शिक्षेचं नियंत्रण, त्यानंतर केवळ अनुकरण करण्याची उपजत प्रवृत्ती, आणि सी आहे समस्येचे साकल्याने आकलन आणि अचानक सुचणारा तोडगा. तर या ठिकाणी हेच या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. अंतर्दृष्टीमध्ये प्राणी परिस्थितीचे संपूर्ण निरीक्षण करतो आणि घटकामधील परस्पर संबंध समजून घेऊन अचानक त्या ठिकाणी समस्येचं तो निराकरण करतो. म्हणून या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हे आहे. आपण पुढे जाऊया. चला, 17वा प्रश्न. शैक्षणिक मानसशास्त्रातील अनाकलनीय किंवा सुप्त अध्ययन ही संकल्पना कुणी मांडली, ज्यानुसार सक्षमीकरण नसतानाही अध्ययन घडू शकते? तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत. इव्हान पॉव्लोव, अल्बर्ट बांडुरा, त्यानंतर कॉल रॉजर्स आणि एडवर्ड टॉलमन. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, टॉलमन यांनी उंदरावर प्रयोग करून उद्देशपूर्ण वर्तनमान मांडला आणि स्पष्ट केले की अंतर्गत संज्ञात्मक नकाशा म्हणजेच काय तयार होऊन आपल्या अंतर्गत संज्ञात्मक नकाशा तयार होऊन सुप्त अध्ययन त्या ठिकाणी घडत असतं. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एडवर्ड टॉलमन. पर्याय क्रमांक डी. 18वा प्रश्न बघूया आपण. बालकाच्या नैतिक विकासाचा सिद्धांत आहे की नाही. आता नैतिक विकासाला की काय लक्षात ठेवायचं? कोलबर्ग मांडताना 3 स्तर आणि 6 अवस्था खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक मानसशास्त्राने स्पष्ट केल्या आहेत? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, नैतिक विकास म्हटलं की त्या ठिकाणी आपण लॉरेन्स कोलबर्ग याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणून कोलबर्ग यांनी हायसन्सच्या विवंचनेचा वापर करून या ठिकाणी बालकाच्या नैतिक विचारांच्या प्रगतीचे एकूण 6 टप्पे मांडले होते, स्पष्ट केले होते. म्हणून लॉरेन्स कोलबर्ग हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 19वा प्रश्न बघा. शिक्षकाने वर्गात एखादी नवीन संकल्पना शिकवण्यापूर्वी पूर्वज्ञान जागृत करण्यासाठी आणि नवीन ज्ञानाची जुन्या ज्ञानाशी साखळी जोडण्यासाठी काय करावे असे डेव्हिड असू बेल यांच्या उपपत्तीत सांगितले आहे? तर या ठिकाणी अंध पाठांतराचे वेळापत्रक हे होणार नाही, मुक्त खेळ पद्धती हे पण नाही, केवळ ग्रुप पाठ देणे हे पण नाही. मग उरला पर्याय सी ॲडव्हान्स ऑर्गनायझर आणि प्रगत संघटक. प्रगत संघटक ही अशी एक चौकट किंवा रूपरेषा असते जी विद्यार्थ्याला नवीन कठीण माहिती सहजपणे आत्मसात करण्यास आणि स्मरणात ठेवण्यास मदत करते. म्हणून पर्याय क्रमांक डी ॲडव्हान्स ऑर्गनायझर किंवा प्रगत संघटक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 20वा प्रश्न. एक विद्यार्थी वर्गात सतत विचलित असतो, शिक्षकाच्या सूचनांचे पालन करत नाही आणि एका जागी शांत बसून असतो. शैक्षणिक मानसशास्त्रानुसार हे कोणत्या विकाराचं लक्षण असू शकते? तर या ठिकाणी ॲफेझिया, त्याच्यानंतर ADHD, त्याच्यानंतर पुढचा आहे बघा डिस्कॅल्क्युलिया,
आणि डिस्लेक्सिया. आता पर्याय क्रमांक सी जे आहे डिस्कॅल्क्युलिया, हे गणितामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत. डिस्लेक्सिया वाचनामध्ये येणारी अडचण आहे. मग या ठिकाणी जर बघितलं तर ADHD अटेन्शन डिफिक्ट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, ADHD अशा प्रकारचा विकार असलेल्या मुलांमध्ये अवधानाचा अभाव असतो. ते खूप अतिचंचल असतात. म्हणजे त्या ठिकाणी ही जी लक्षणं आहे अशा विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी ADHD हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 21. शैक्षणिक मानसशास्त्रात बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत कुणी मांडला, ज्यानुसार बुद्धिमत्ता ही एकाच घटकाची बनलेली नसून त्यात 8 ते 9 वेगवेगळ्या क्षमता असतात. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं फक्त थोडं तुमच्या म्हणजे गडबड होऊ शकते. फक्त कशामध्ये चार्ल्स स्पिअरमन आणि हार्वर्ड गार्डनरमध्ये आपला गोंधळ होऊ शकतो. तर चार्ल्स स्पिअरमन जे आहे यांनी द्विघटक सिद्धांत मांडलेला आहे आणि बहुघटक सिद्धांत कोणी मांडला तर हार्वर्ड गार्डनर यांनी मांडलेला आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हार्वर्ड गार्डनर. गार्डनर यांनी भाषिक, तार्किक, गणिती, सांगीतिक, शारीरिक आणि गतिविषयक, व्यक्ती अंतर्गत इत्यादी प्रकारच्या स्वतंत्र बुद्धिमत्ता स्पष्ट केलेल्या आहेत. म्हणून बहुबुद्धिमत्ता म्हटलं की त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं गार्डनर आणि द्विघटक सिद्धांत म्हटलं की त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं स्पिअरमन, चार्ल्स स्पिअरमन. चला, या प्रश्नाचं उत्तर आहे योग्य उत्तर हार्वर्ड गार्डनर, पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणती पद्धत शैक्षणिक मानसशास्त्रात बाल केंद्रित आणि रचनात्मक अध्यापनाचे प्रतिनिधित्व करते, जिथं बालक स्वतः सक्रिय राहून प्रयोग करतो? तर या ठिकाणी पहिलाच प्रश्न जर पहिलाच पर्याय जर बघितला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल स्वयंशोध पद्धत आहे की नाही. या पद्धतीत बालक स्वतः शास्त्रज्ञाच्या भूमिकेत असतो आणि समस्येचे उत्तर स्वतः प्रयोग किंवा संशोधनातून तो शोधून काढतो. याच पद्धतीला काय म्हणतात तर स्वयंशोध पद्धत, पर्याय क्रमांक ए. आणि हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न जाऊया. प्रश्न क्रमांक 23. अध्ययनाचे साधक अभिसंधान मांडताना स्किनर यांनी कोणत्या संकल्पनेवर भर दिला, ज्यातून वर्तनाला विशिष्ट आकार दिला जाऊ शकतो? आंतरिक मर्मदृष्टी, अनाकलनीय विस्मरण, नैसर्गिक उद्दीपक आणि प्रबलीकरण आणि सक्षमीकरण. तर या ठिकाणी स्किनर म्हटलं की प्रबलीकरण शब्द लक्षात ठेवायचा. तर स्किनर तर यांचं या ठिकाणी डी पर्याय जो आहे, स्किनर यांच्या मते सकारात्मक किंवा नकारात्मक प्रबलीकरणाचा तात्काळ वापर करून अपेक्षित वर्तन वारंवार घडवून आणता येते. म्हणून या ठिकाणी प्रबलीकरण किंवा सक्षमीकरण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 कडे जाऊया आपण. जेव्हा लहान बालक आपल्या सभोवतालच्या जगाचं आकलन करण्यासाठी नवीन अनुभवाचा समावेश आपल्या जुन्या मानसिक रचनेत जसाच्या तसा करतो, तेव्हा त्या प्रक्रियेला पियाजे यांनी काय म्हटलंय? आता जसाच्या तसा जर करत असेल तर त्या ठिकाणी त्याला सात्मीकरण म्हणायचं. आणि जर त्याच्यात बदल करत असेल जुन्या रचनेत, तो बदल करत असेल आपल्या जुन्या रचनेत नवीन स्कीमा तयार करण्यासाठी, तर त्याला समायोजन आणि समष्टीकरण असं म्हणायचं. तर या ठिकाणी तो जसाच्या तसा वापर करतो म्हणजेच काय, त्याच्यात कोणताही बदल करत नाही, याला म्हणायचं सात्मीकरण. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सात्मीकरण. चला, पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 25. अल्बर्ट बांडुरा यांच्या सामाजिक अध्ययन सिद्धांतानुसार, हे लक्षात ठेवा, आणि बांडुरा म्हटलं की सामाजिक अध्ययन सिद्धांत लक्षात ठेवायचा. निरीक्षणात्मक अध्ययनाचे 4 टप्पे योग्य त्या क्रमाने पडतात. म्हणजे त्या ठिकाणी बांडुरा यांनी हे खालचे जे पर्याय दिले 4 शब्द यांचा क्रम आपल्याला ठरवून द्यायचा आहे. तर पहिला पर्याय बघा, प्रेरणा, अवधान, पुनरुत्पादन, धारणा, अवधान, प्रेरणा, पुनरुत्पादन. आणि पर्याय क्रमांक सी मात्र लक्ष देऊन ऐका. बघा अवधान सगळ्यात अगोदर काय होतं, प्रथम व्यक्ती मॉडेलकडे लक्ष देतो, नंतर माहिती लक्षात ठेवतो, नंतर त्याचे प्रत्यक्ष अनुकरण करतो आणि शेवटी परिणामावर जाऊन प्रेरणा म्हणजे मोटिवेशन तो घेतो. म्हणजेच अवधान, धारणा, प्रकटीकरण किंवा पुनरुत्पादन आणि सगळ्यात शेवटी प्रेरणा. तर पहिलं अवधान आणि सगळ्यात शेवटी प्रेरणा हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. चला, पर्याय क्रमांक सी हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 26वा प्रश्न बघा, काय सांगतो 26वा प्रश्न. शिक्षकाने वर्गात घेतलेल्या चाचणीत मिळालेल्या कमी गुणांमुळे खचून न जाता एका विद्यार्थ्याने स्वतःचं नियोजन बदलून अधिक अभ्यास केला. येथे त्याच्या वर्तनाला कोणती आंतरिक प्रेरणा कारणीभूत आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, डेव्हिड मॅक्सिलांड यांच्या मते संपादन प्रेरणा ही व्यक्तीला उत्कृष्टतेची पातळी गाठण्यासाठी आणि कठीण आव्हानावर मात करण्यासाठी या ठिकाणी प्रवृत्त करते. म्हणून वरचं जे उदाहरण दिलेलं आहे या उदाहरणामध्ये संपादन प्रेरणा दिसून येते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए संपादन प्रेरणा हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे.
पुढचा प्रश्न 27वा. कॉल रॉजर्स आणि अब्राहम मॅस्लो यांच्या मानवतावादी दृष्टिकोनानुसार शिक्षणाचं अंतिम ध्येय बालकाला कोणत्या पातळीवर पोहोचवणे असायला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. मग 4 पर्याय बघा. केवळ सुरक्षिततेची गरज पूर्ण करणे, इतरांवर अधिकार गाजवण्याची क्षमता निर्माण करणे किंवा क्षमता, समाजात उच्च पद आणि संपत्ती मिळवणे. बघा, हे 3ही पर्याय का लागू होत नाही. 4था पर्याय मात्र या ठिकाणी आपल्याला लागू होतो. मॅस्लो यांच्या गरजेच्या पदानुक्रमात सर्वोच्च पातळी आत्मवास्तवीकरण आहे, जिथे व्यक्ती स्वतःच्या पूर्ण क्षमतेचा विकास करते. म्हणजेच या ठिकाणी आत्मवास्तवीकरण किंवा आत्मसाक्षात्कार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 28वा प्रश्न बघा. अध्ययन व अध्ययन प्रक्रियेमध्ये पूर्वज्ञान म्हणजे प्रिव्हियस नॉलेज आणि अनुभव या घटकाचे महत्त्व सांगताना ज्ञान हे बाहेरून दिले जात नाही, तर ते बालक रचतो, हा विचार कोणत्या दृष्टिकोनाचा गाभा आहे. बघा, आता आपण जो अभ्यासक्रम आहे की नाही, रचनावाद हे महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी सगळ्यात शेवटचा जर पर्याय तर तुम्ही बघितला तर या ठिकाणी रचनावाद मानतो की विद्यार्थी नवीन माहितीचं आकलन स्वतःच्या अनुभवांच्या आणि सक्रियतेच्या आधारावर स्वतः करतो. म्हणजे तो ज्ञानाचा रचयिता आहे. आत्ता जो अभ्यासक्रम आहे, आपल्या अभ्यासक्रमाची तीच थीम आहे की नाही, तेच या ठिकाणी अभ्यासक्रमातून आपण स्पष्ट करावं होतं. विद्यार्थी स्वतः ज्ञानाचा रचयिता असतो. म्हणून पर्याय क्रमांक डी, रचनावाद किंवा निर्मितीवाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि शेवटून दुसरा प्रश्न बघतोय आपण. जेरोम ब्रुनर यांच्या ज्ञानात्मक रचना सिद्धांतानुसार बालकाच्या बौद्धिक विकासातील पहिली अवस्था खालीलपैकी कोणती आहे, जिथे तो कृतीद्वारे शिकतो. आता कृती शब्द लक्षात ठेवायचा आहे. चला, प्रतिमा प्रधानता अवस्था, प्रतिकात्मक अवस्था, मूर्त विचार अवस्था आणि सगळ्यात शेवटचा आहे कृती प्रधानता किंवा सक्रियता अवस्था. आता या अवस्थेमध्ये काय होतं, कृतीप्रधानता किंवा सक्रियता अवस्थेमध्ये बालक वस्तू हाताळून, हालचाली करून किंवा प्रत्यक्ष कृतीद्वारे ज्ञान मिळवण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणून या ठिकाणी कृतीप्रधानता किंवा सक्रियता अवस्था हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. चला, शेवटचा प्रश्न बघूया आपण. शैक्षणिक मानसशास्त्राचा मुख्य उपयोग शिक्षकासाठी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी सर्वात जास्त महत्त्वाचा आणि फलदायी ठरतो. तर या ठिकाणी पहिलाच जर तुम्ही पर्याय जर बघितला, विद्यार्थ्याचे मानसिक भावविश्व समजून घेऊन त्यानुसार योग्य अध्यापन पद्धती व मूल्यमापन निश्चित करणे. बघा, शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षकाला बालकाची क्षमता, वय, आवडीनुसार प्रभावी वर्ग नियंत्रण आणि अध्यापन करण्याचं कौशल्य प्रदान करतं. म्हणून याच ठिकाणी पहिलाच जो पर्याय आहे, पर्याय क्रमांक ए, विद्यार्थ्याचं मानसिक भावविश्व समजून घेऊन त्यानुसार योग्य अध्यापन पद्धती व मूल्यमापन निश्चित करणे हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए. अशा प्रकारे आजची आपली जी मानसशास्त्राची खूप महत्त्वाची तासिका होती, या ठिकाणी 30व्या प्रश्नानुसार ती या ठिकाणी संपलेली आहे. पुन्हा आपण नवीन मानसशास्त्राच्या, मग ते बालमानसशास्त्र असेल किंवा अध्यापनशास्त्र असेल, त्यावर आधारित पुन्हा लवकरच पुढच्या तासिकेत आपण पुन्हा भेटणार आहोत. जर तासिका आवडली असेल, प्रश्न आवडले असतील तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक मात्र अवश्य करा आणि कमेंट्स, मग ते चांगले असो की मला त्या ठिकाणी आणखी काही शिकायला मिळेल तुमच्याकडून, तुमचे कमेंट्स मला येऊ द्यात. म्हणजे या ठिकाणी मलाही कळेल की माझं काय त्या ठिकाणी चुकत आहे, किंवा जर बरोबर असेल तर त्या ठिकाणी चांगलं सांगा, म्हणजे जेणेकरून माझाही उत्साह वाढू शकतो. मात्र अवश्य लाईक करा, कमेंट करा आणि पुन्हा आपण लवकरात लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.